तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नीलम सोवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। माझ्या दिवसाची सुरुवात पाहिली तर सकाळी सकाळी देवपूजेने होते। उठली, स्वतःची तयारी झाली की पहिली मी देवपूजा करून घेते, त्यानंतर मग मी माझ्या कामांना लागते। रोजच्याप्रमाणे माझी देवपूजा झाली, देवांची आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग दररोज दारामध्ये रांगोळी काढायला मला आवडते, त्यामुळे मग मी दररोज देवपूजा झाली की दारामध्ये छानशी, मला जसा वेळ असेल तर मोठी काढते, जर जास्त घाई झाली तर एकदम छोटीशी रांगोळी मी काढते, पण दररोज मला रांगोळी काढायला आवडते। मग ती रांगोळीच मी दारामध्ये काढून घेतली। आज आप्पे करायचे होते म्हणून रात्रीच डाळींचं मिश्रण रात्री भिजत घालून मिक्सरला वाटून वगैरे ठेवलं होतं। मग सकाळी कसं उठलं की फक्त मग त्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, कांदा टोमॅटो वगैरे आपल्याला जे जे टाकायचं आहे ते कट करून फक्त त्यात मिक्स केलं की तेवढा सकाळचा वेळ वाचतो, म्हणून मग ते करून ठेवलं होतं। मग आज सकाळी सकाळी नाश्त्याला आप्पे केले होते। मग आम्ही सर्वांनी मग सकाळी सकाळी छानपैकी असे गरमागरम आप्पे खाऊन घेतले। त्यानंतर मी आप्पे बनवत होती, त्यानंतर राधा काय करते म्हणून मी पाहिलं बाहेर जाऊन, तर ती बाबा जसे रोज चटईवर झोपून पेपर वाचतात तशी त्यांची ॲक्टिंग करत होती। काय करते राधा? पेपर काय करते? पेपर वाचते बाबाजींसारखं। त्यानंतर मग संध्याकाळी जे जे काम होते ते आवरून घेतले आणि दुर्वा, मी, राधा आणि बाबा आम्ही मार्केटला गेलो। घरामध्ये काही थोडं छोटं मोठं सामान संपलेलं होतं, ते आणण्यासाठी म्हणून आम्ही गेलो। मग असं रस्त्याने जात असताना दुर्वाची अशी मध्ये मध्ये बडबड चालू होती। बाबा राधाला घेऊन असे पुढे पुढे जात होते, तर दुर्वा माझ्याबरोबर गप्पा मारत मारत अशी चाललेली होती। तेव्हा ती सगळं सांगत होती की रस्त्याला काय काय दिसतंय ते असं। इकडे मंगळसूत्र, इकडे असे मडकेच येतात, तर कसं गरमीचे दिवस तसं। त्यानंतर मग बांगड्या, अंगठी हे काढलेलं इथे काय आणि हे पालेभाजी आहे। पालेभाज्या आहेत इकडे बांगडे, लिपस्टिक आणि शूज, चपला ते आज ते बी विकायला आले आणि ते बी विकायला आले। आणि इकडे देवांचे फुलं वगैरे काय पण ते मटेरियल्स असतात ते इकडे इथेच रस्त्याला साईबाबांचं एक छोटंसं मंदिर होतं। त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन केलं आणि आम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही घेतल्या आणि आम्ही आमच्या घरी निघून गेलो। तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा। चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत चलो बाय बाय।